14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अग्निशमन मुख्यालय नियंत्रण कक्ष येथे 101 टोल फ्री नंबरवर कॉल आला की हॉटेल मैफिल जवळ जुना आदिवासी नगर येथे दिलीप भीमराव पेदाम यांच्या घरी सिलेंडर लिकेज होऊन आग लागली आहे अशी माहिती मिळाली। माहिती मिळताच पाळी प्रमुख विलासराव उमेकर यांच्या आदेशानुसार फायर लॉरी क्रमांक MS27 BX 6913 वाहन चालक गौरव फुके, नितीन इंगोले, फायरमन अमोल साळुंके, राजेश गजबे, निखिल बाठे तत्काळ घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन दलातील जवानांनी तत्काळ पेटलेल्या सिलेंडरकडे धाव घेतली। रस्त्यात गाड्या उभ्या असल्यामुळे अग्निशमन वाहन घटनास्थळापर्यंत पोहोचत नव्हते। तोपर्यंत अग्निशमन जवानांनी एका ओल्या चादरीच्या मदतीने आग विझवून सिलेंडर लिकेज थांबवले। अग्निशमन दलाच्या तत्परतेने घरातील साहित्याचे मोठे नुकसान वाचवले व परिसरातील इतर घरे वाचवली। या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच सिलेंडर लिकेजचे मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण अग्निशमन दलातील जवानांनी सिलेंडरची आग विझवून लिकेज थांबवले। यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास घेतला। या घटनेत घरमालकाच्या सांगण्यानुसार अंदाजे 30 लाखांचे नुकसान वाचवण्यात आले। या घटनेत एक कर्मचारी किरकोळ जखमी झाले। ते करताना येत नाही, त्यानं पुसली असता पण ते कोणाला येत नाही ना। अर्चना रक्षे, सिटीस्कॅप न्यूज, अमरावती।